नमस्ते मंडळी। तर आज आपण ना मालवणी पद्धतीने कोळंबीचं वाटण घालून कशी भाजी बनवायची ती दाखवणार आहे। तर पहिल्यांदा इथे ना मी कांदा खोबरं चांगलं भाजून घेतलंय। आता हे कसं भाजायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता। तर इथे मी ना एक नारळ किसून घेतला होता आणि 4-5 मी कांदे चांगले तेलामध्ये भाजून घेतले, जास्त पण भाजायचे नाहीत। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून ही चटणी वाटून घेतली आहे। आता आपण इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण एक टोप ठेवायचा। टोप चांगला गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं। तेल सुद्धा चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा। तर इथे मी कांदा 1 घेतलेला होता आणि तो बारीक चिरून घेतला। त्यानंतर हे थोडंसं ना परतून घ्यायचं, म्हणजे कांदा थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा। त्यानंतर मी इथे मालवणी मसाला घातलेला आहे 2 चमचे। तुम्हाला जेवढा पाहिजे ना तेवढा तुम्ही घालू शकता। त्यानंतर 1 चमचा मी घातलाय गरम मसाला, 1 चमचा हळद। त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट। इथे काश्मीरी लाल तिखट मी 1 चमचा घातलेला आहे आणि त्यानंतर परत मी एकदा हे तेलामध्ये चांगलं परतून घेतलं। असं केल्यामुळे काय होतं, आपली कोळंबीची ना चटणी खूप छान अशी होते। त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो थोडा जास्त घालायचा, टोमॅटो घालून तो सुद्धा परतून घ्यायचा। त्यानंतर मी इथे ना कोळंबी मार्केटमधून सोलून आणलेली होती, पण त्याच्या आतमध्ये जो दोरा असतो ना तो काढलेला नव्हता। आता तो कसा काढायचा तो मी तुम्हाला दाखवते। हा दोरा ना आपण व्यवस्थित काढून घ्यायचा सगळ्या कोळंबीचा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि असेच मी काही ना व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहे, जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। तर कोळंबीचे दोरे आपले ना सर्व काढून झाले। आता कोळंबी ही ना आपण ना 2-3 वेळा चांगली धुवून घ्यायची आणि नंतर आपण ना ही तेलामध्ये परतून घ्यायची आहे। इथे आपण जे कांदा आणि काही मसाले टोमॅटो घातला होता ती छान अशी त्याची चटणी तेलामध्ये परतलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। तेल सुद्धा त्याला चांगलं सुटलेलं आहे। आता ही कोळंबी ना आपण त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। कोळंबी तर घातलेली आहे, आता मी त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट घातलेली आहे ती म्हणजे बटाटा। बटाट्याच्या मी फोडी करून घेतलेले आहेत आणि त्या कोळंबीमध्ये ते मिक्स केलेले आहेत। आता ही चटणी ना आपण ना 5 मिनिटं तरी चांगली अशी परतून घ्यायची आहे। एकदा तरी तुम्ही या पद्धतीने कोळंबी रस्सा बनवून पहा, तुम्हाला खूपच आवडेल आणि घरातल्यांना सुद्धा खूप आवडेल आणि घरात परत तुम्ही या पद्धतीने कराल। 5 मिनिटं चांगलं कोळंबी मी परतून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये घातलेलं आहे मी चवीप्रमाणे मीठ आणि मीठ मी मिक्स करून घेतलं याच्यामध्ये। तुम्ही इथे पाहू शकता बघा, कोळंबीला आपल्या किती छान असा याला कलर आलेला आहे आणि चव पण ना याला खूप छान येते। जर तुम्हाला याच्यामध्ये ना कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं नसेल ना तरी नाही घातलं तरीही चालेल, नुसतं टोमॅटो आणि कांद्यामध्ये परतली तरीही चालेल। आता मी याच्यामध्ये 5-6 कोकम घातलेत आणि त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेलं आहे जे आपण कांदा खोबऱ्याचं जे वाटण बनवून घेतलं होतं ना ते घातलेलं आहे। आता हे सर्व आपण ना मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण ना तुम्ही सुकी भाजी सुद्धा बनवू शकता किंवा याचा रस्सा सुद्धा बनवू शकता। तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल ना तर याच्यामध्ये गरम पाणी करून ते मिक्स करायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर मग काय होते त्याला टेस्ट चांगली येत नाही। त्यामुळे गरम पाणी घालायचं, म्हणजे कोळंबी रस्स्याला चांगला कलर सुद्धा येतो। तर इथे आपली कोळंबीची भाजी तयार झालेली आहे।